नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये कोविड विषयी आपण माहिती घेणार आहोत. कोविड कशा प्रकारचा आहे, काय रोग आहे, त्यानंतर कोविड विषयीचे जे वॅक्सिन आहेत त्या वॅक्सिन संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ही जी लसीकरणाची जी सुरुवात आहे तर कोविड-19 विषयी बघा काय लक्षात ठेवायचे तुम्हाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारी 2021 रोजी कोविड-19 या लसीकरणाची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जो स्पेशली पहिली लस कोणी घेतलेली आहे तर त्यावर प्रश्न विचारला जातो. 34 वर्षीय जे स्वच्छता कामगार आहेत होते त्या ठिकाणी मनीष कुमार यांनी कोविड-19 ची पहिली लस घेतलेली आहे. म्हणजे कोविड-19 ची पहिली लस घेणारा व्यक्ती कुठला आहे तर ते आहेत मनीष कुमार. ठीक आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांना कोविशिल्ड ही जी लस आहे ही लस त्यांना देण्यात आली होती. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ केला होता. ओके, त्या काळचे मुख्यमंत्री. त्यानंतर मुंबईतील BKC कोरोना सेंटर मधील आहार तज्ञ डॉक्टर माधुरी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली लस घेण्याचा मान मिळवला होता. यासाठी टोल फ्री क्रमांक लक्षात ठेवाय 1075 हा टोल फ्री क्रमांकावर लसीकरणाबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळणार होती. जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 100 कोटीचा टप्पा पार करणारे भारत हा चीन नंतर जगातील दुसरा देश आहे हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार. ठीक आहे. 21 ऑक्टोबर 2021 रोजी भारताने कोरोना प्रतिबंधक लसीवर म्हणजे ह्या मोहिमेचा 100वा टप्पा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. हा जो 100 कोटीवा जो डोस आहे तो दिल्ली मधील लोहिया रुग्णालयात अरुण रॉय या दिव्यांग व्यक्तीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे जे टप्पे आहेत काही टप्पे ते लक्षात ठेवायचे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांना या ठिकाणी लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर जो दुसरा टप्पा पार करण्यात आला होता तो होता फ्रंटलाईन कामगारांसाठी. तिसरा टप्पा ज्यांचे 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी. चौथा टप्पा या ठिकाणी जे 45 वर्ष वयापेक्षा वरील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. आणि पाचवा टप्पा 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी या ठिकाणी होता. ठीक आहे. हे दोन्ही डोस घेतलेल्यांची टक्केवारी ती त्या काळची आहे त्यामुळे आता याचा तेवढा काही उपयोग नाही तुम्हाला. हे लक्षात ठेवायचे फक्त. भारतामधील काही मान्यता प्राप्त लशी आहेत त्यांच्याविषयी मग आपण माहिती घेऊया. तर स्पेशली सर्वात अगोदर 6च लशींना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता जसं जसं आकडा वाढत आहे. ठीक आहे. पहिल्यांदा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना 3 जानेवारी 2021 ला मान्यता मिळाली होती. मान्यता कोण देत असतो? ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडिया हे डायरेक्टली मान्यता देत असते. लशीची मान्यता वैद्यकीय चाचणी अधिनियम 2019 अंतर्गत मिळाली असते आणि ही मंजुरी 1 वर्षांसाठी दिली जाते. ठीक आहे. या प्रकारात तिसऱ्या टप्प्यातील लशींना मान्यता दिली जाते आणि अपवादात्मक स्थितीमध्ये जे काही दुसरी स्टेज असते त्या स्टेजेस मधले जे औषधी असतात त्या औषधांवर सुद्धा या ठिकाणी मंजुरी या ठिकाणी देऊ शकतात. ठीक आहे. तर हे भारतातील काही लशी आहेत की ज्यांना मान्यता मिळालेली आहे. त्यामध्ये कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे, स्पुटनिक आहे, मॉडर्ना आहे, जॉन्सन अँड जॉन्सन, झायकोट डी आहे. असे आणखी वेगवेगळे आहेत. तसंच सध्या तुम्ही एवढे जरी लक्षात ठेवले तरी चालेल. ठीक आहे. परिणामकारकता या ठिकाणी दिलेली आहे की कोविशिल्ड आहे जवळपास 74% या ठिकाणी कार्यरत आहे म्हणजेच परिणाम त्याचा दिसून येतो. कोवॅक्सिन 81, स्पुटनिक 91, मॉडर्ना 94, जॉन्सन अँड जॉन्सन 85 आणि झायकोट व्ही आहे ही या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर आपण एक एक जे लस आहे त्या एक एक लशींविषयी आपण माहिती घेणार. सर्वात अगोदर तुम्ही बघा या ठिकाणी की कोविशिल्ड याचा जो संकेतांक आहे तो आहे AZD1222. ठीक आहे. विकास कोणी केलाय तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्रोझेनेका यांनी केलेला आहे. ठीक आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लशीची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे.
चिंपांझी ॲडेनो व्हायरसचा वापर करून ही लस विकसित करण्यात आलेली आहे आणि ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचे विकास कोणी केलेला आहे आणि भारतामध्ये कोण तयार करत आहेत एवढं तरी लक्षात ठेवायचे. निर्मिती कोवॅक्सिन विषयी आपण जर माहिती घेतली तर कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक हैदराबाद मध्ये आहे, त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, विकास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विज्ञान परिषद. त्यानंतर आहे स्पुटनिक व्ही. तुम्हाला माहिती असेल रशियाविषयी, बरोबर, तर तेच आहे. 13 एप्रिल 2021 रोजी भारताने औषध नियंत्रक जनरल व्हीजी सोमानी यांनी रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीला त्या ठिकाणी मान्यता दिली. तुम्हाला माहिती असेल की हा जो स्पुटनिक व्ही आहे हा त्यांचं जहाजाचं पण होतं त्या ठिकाणी नाव. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस ती आहे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसाठी ह्या 7 ऑगस्ट 2021 रोजी मंजुरी देण्यात आली होती. बायोलॉजिकल ई ही कंपनी या लसीची भारतात उत्पादन करणार आहे आणि वैद्यकीय चाचण्यामध्ये ही जी लस आहे ती जवळपास 85% परिणामकारकता दिसून आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे झायको डी वॅक्सिन. झायको डी कॅन्डिलाच्या झायको डी या 3 मात्रांच्या लसीला भारताच्या महाऔषध नियंत्रकाने मान्यता दिलेली आहे. भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेली हे 6वी लस. ठीक आहे, जगातील पहिली DNA लस असून भारतामध्येच ती तयार करण्यात आलेली आहे. बाकीचे सर्व होते ती काय वेगळं आहे. ठीक आहे, mRNA लसीच्या विपरीत DNA आधारित लसींना अल्ट्रा कोल्ड स्टोरेज सिस्टीमची आवश्यकता नसते. त्यामुळे झायको डी ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांना आणि त्वरित त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांनाही देता येणार आहे. ठीक आहे, अहमदाबादने हे अर्ज केलं होतं. तर ह्या झायको डी ची वैशिष्ट्य काय आहे? पहिला जो वैशिष्ट्य आहे तो आहे तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेला आहे. सोबत किशोर आणि मुलांवर या ठिकाणी चाचणी घेण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. ठीक आहे, DNA आधारित लस आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी कोविन ऍप. तुम्हाला ऍप विषयी पण माहिती आहे, ऑलरेडी भरपूर व्यक्तींनी हा ऍप्लिकेशन आहे तो डाउनलोड केलेला आहे, बरोबर. तर लसीकरणासाठी सरकारने कोविन ऍप तयार केले होते. त्या ठिकाणी बघा लसीकरणासाठी संबंधित व्यक्तीची नोंद, त्यांची ओळख आणि लसीकरणाची नोंद झाल्यानंतर ते डिजिटल पद्धतीने आपल्याला माहितीसाठी हा कोविन ऍप या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. ती इमेज पण तुम्हाला दिली आहे. लस घेण्यासाठी लोकांना यात स्वतःची नोंद करावी लागते. हे जे व्यासपीठ आहे आरोग्य सेतू आणि उमंग यामध्ये देखील सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वांना मोफत लस हा कार्यक्रम राबवण्यात आला होता राज्य सरकारकडून मुक्त करण्यासाठी. कोविड ची जी सिच्युएशन आहे ती कमी करण्यासाठी 21 जून 2021 रोजी देशात 18 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यासाठीची घोषणा 7 जूनला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. लस उत्पादकांच्या एकूण उत्पादनापैकी 75% केंद्र सरकार आणि खरेदी करून राज्यांमध्येच या ठिकाणी देणार होते. ठीक आहे, तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार. बाकीचं खासगींसाठी केंद्र सरकारचा एक टीका महोत्सव हा उत्सव सुद्धा होता की 4 दिवसांचा कोविड-19 साठी टीका उत्सव. कधी करण्यात आलं होतं तर सुरुवात होती महात्मा फुले जयंती म्हणजे जी 11 एप्रिल असते आणि शेवट होणार होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे 14 एप्रिल. तर 11 ते 14 एप्रिल हा टीका महोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला होता 2021 मध्ये. त्यानंतर एक्स्ट्रा आपण बघणार आहोत की हे होतं कोविड विषयी थोडी माहिती वॅक्सिन विषयी. पहिला मलेरिया लसीला आपण या ठिकाणी मान्यता देण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने 6 ऑक्टोबर 2021 रोजी मुलांसाठी जगातील पहिल्या मलेरिया लसीचं या ठिकाणी शिफारस केली होती वापरण्यासंदर्भात. 2019 पासून घाना, केनिया आणि मलावी इथे सुरू असलेल्या प्रयोगानंतर या ठिकाणी RTS-SAS01 हा मॉस्क्युर नावाच्या याला मान्यता देण्यात आलेली आहे. स्पेशली तुम्हाला माहिती असेल की मलेरिया मुक्त देशांमध्ये
त्या ठिकाणी गेल्या 2 दशकात 11 देशांना WHO ने मलेरिया मुक्त घोषित केले आहे. ज्या देशामध्ये 3 म्हणजे मागच्या 3 वर्षापासून जर मलेरियाचे रुग्ण आढळले नाही तर त्यांना या ठिकाणी मलेरिया मुक्त घोषित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर चायना हा सध्या मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे. कधी तर 30/6/2011 रोजी चीनला मलेरिया मुक्त घोषित केलं होतं. ठीक आहे. आणि भारताने 2030 पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करणार असं या ठिकाणी स्वतःच ठेवलेलं आहे ध्येय. ब्लॅक फंगस हे सुद्धा एक डिसीज साठीच महत्वाचं होतं सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये. तर कोरोनातून बरे झालेल्या लोकांना स्पेशली हा आजार आढळून येत होता. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही याचे दिशानिर्देशक जाहीर करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर म्युकोरमायकॉसिस या नावाने हा आजार ओळखला जातो ब्लॅक फंगस. आजार दुर्मिळ असला तरी तो एक गंभीर संक्रमण म्हणून आहे. वातावरणात नैसर्गिकरित्या उपस्थित असलेल्या म्युकोरमिसेट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरशीच्या गटामधून या आजाराचे संक्रमण केले जाते. आणि याचा जो स्पेशली परिणाम आहे तो जो व्यक्ती श्वास घेतो त्याच्या सायनस किंवा फुफ्फुसावर या ठिकाणी परिणाम होत असतो. ठीक आहे. लक्षण स्पेशली नाकातून रक्त येणे, मेंदूत संसर्ग होणे, डोकेदुखी होणे, अशा प्रकारचे लक्षण वेगवेगळे आढळतात. डबल विजन म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे दोन दिसणे हे सुद्धा या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. कारण काय आहे? अनियंत्रित मधुमेह, शरीरातील साखरेचे अनियंत्रित प्रमाण, स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर किंवा गरजेपेक्षा जास्त वापर, शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणे. ठीक आहे. या बुरशीजन्य आजाराला बुरशीला प्रतिबोध करण्यासाठी एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी पांढरी बुरशी आणि पिवळी बुरशी असे 2 प्रकार तुम्हाला दिसणार. तर पांढरी बुरशी काळ्या बुरशी बरोबरच अनेक ठिकाणी पांढऱ्या बुरशीचाही रुग्ण आढळून आलेला आहे. आणि पिवळी बुरशी गाझियाबाद मध्ये पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण दिसला होता. त्यानंतर 74वी जागतिक आरोग्य सभा 2021 मध्ये झालेली होती. ज्याचं ठिकाण होतं जिनेवा मध्ये, जो आहे स्वित्झर्लंड मध्ये. ठीक आहे. त्यावेळचे अध्यक्ष होते देचेन वांगमे, जे भूतानचे आरोग्य मंत्री. लक्ष काय होतं या ठिकाणी? तर सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व देशातील किमान 10% लोकांचे 2021 च्या शेवटपर्यंत 30% लोकांचे लसीकरण करणे. ठीक आहे. 30 जानेवारी हा दिवस जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यासाठी संयुक्त अरब अमिरातने प्रस्ताव ठेवला होता. UAE यांनी प्रस्ताव ठेवला होता. या सभेत आरोग्य संघटनेने मलेरिया संदर्भात नवीन ठराव स्वीकार करावा आणि अमेरिका आणि झॅम्बिया यांनी असं याचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. असंसर्गजन्य रोगांसाठी जागतिक समन्वय यंत्रणा 2030 पर्यंत वाढवण्याचा या सभेत निर्णय घेण्यात आलेला होता. बघा, यामध्ये एक्सप्लेनेशन सारखं असं काही भाग नाही. ज्यामध्ये एक्सप्लेनेशन असतो त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन करतोय. या ठिकाणी एक्सप्लेनेशनचा काही भाग नाही. फक्त जे महत्त्वाचे पॉइंट आहेत परीक्षे संदर्भात ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. एक झिका व्हायरस, यावर पण अलीकडे खूप चर्चा चालू होती. तर हा झिका व्हायरस काय होतं? कारण केरळमध्ये विषाणूचा या पहिला रुग्ण आपल्याला आढळला होता. त्याची माहिती त्यावेळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली होती. ठीक आहे. तर तो संक्रमण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यातील बेलसर इथं सुद्धा हा रुग्ण आलेला होता. झिका व्हायरस हा डासांपासून होणारा फ्लेवी व्हायरस आहे. ठीक आहे. 1947 मध्ये युगांडामधील जे माकड आहे त्यांच्यापासून हा दिसलेला होता, त्या ठिकाणी आढळलेला. यामध्ये लक्षण तीव्र ताप, अंगावर चट्टे, पुरळ, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी वगैरे या ठिकाणी होतं. हा एक निपाह व्हायरस आहे. निपाह व्हायरस हा पॅरामिक्झो व्हायरस म्हणून केला जातो याचं वर्गीकरण, आणि हाताळण्यासाठी याला उच्च दर्जाची आवश्यकता असते. ठीक आहे. टेरोपस वंशाचे मोठे फळ खाणारे जे वटवाघूळ आहेत या विषाणूसाठी नैसर्गिक भांडार आहेत. संक्रमित वटवाघुळांना चावलेली फळे खाल्ल्यानंतर डुकरांमध्ये या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. ठीक आहे.
बांगलादेशातील मागील उद्रेकामध्ये थेट संपर्काद्वारे किंवा वटवाघुळाद्वारे दूषित झालेल्या फळाद्वारे हे विषाणू थेट मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. या विषाणूचा होणारा प्रसार जवळपास 6 ते 11 दिवस लागतो प्रकट होण्यासाठी. सध्या मनुष्य आणि प्राण्यांमध्ये यावर कोणताही उपचार आणि लस उपलब्ध नाही आहे. यामध्ये लक्षणं बघितलं तर ताप दिसणार तुम्हाला, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, श्वसनाचा जो त्रास आहे तो तुम्हाला दिसणार, खोकला दिसणार, उलट्या दिसणार, स्नायू दुखणे, आघात किंवा अतिसार वगैरे अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं तुम्हाला या निपाहमुळे दिसू शकते. H10N3 हा एक प्रकारचा बर्ड फ्लू आहे. हा सुद्धा या ठिकाणी चीनमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा ए हा विषाणू माणसात आढळून आलेला असून मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीची वेळ होती. ठीक आहे. 2011 मध्ये जिआन्सू प्रांतातील झेनजियांग शहरात 41 वर्षाची व्यक्ती ने H10N3 या विषाणूने बाधित झाला होता. ठीक आहे. तर हा एक इन्फ्लुएन्झा ए विषाणूचा प्रकार आहे. बर्ड फ्लू व्हायरस म्हणून ओळखला जातो. बहुतेक वेळेस पक्ष्यांना प्राणघातक ठरत असला तरी प्राण्यांमध्ये मानवामध्ये संक्रमण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने H5N1 हा पहिल्यांदा 1997 मध्ये मानवामध्ये सापडला होता असं त्यांनी सांगितलं होतं आणि जवळपास 60% लोकांचा या ठिकाणी मृत्युमुखी होऊ शकतोय, सहजपणे संक्रमित सुद्धा होऊ शकतोय. ठीक आहे. पुन्हा एक न्यूमोकोकल हा जो रोग आहे हा सुद्धा चर्चेमध्ये होता, बहुचर्चेमध्ये करंटच्या सिच्युएशन मध्ये. तर हा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियामुळे होणारा एक जीवाणूजन्य संसर्ग आजार आहे. याला कधी न्यूमोकोकस म्हणूनही ओळखला जाते. यामध्ये या जीवाणूमुळे न्यूमोनियासह विविध प्रकारचे वेगवेगळे रोग होतात. स्पेशली जे 2 वर्षाखालील मुलं आहेत, विशेष वैद्यकीय परिस्थिती असलेले लोक किंवा 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे प्रौढ व्यक्ती किंवा जे सिगरेट ओढणारे लोक आहेत त्यांना या आजाराचा सहसा या ठिकाणी धोका निर्माण होतो. ठीक आहे. बालमृत्यूमध्ये जवळपास 16% बालमृत्यू होतात आणि न्यूमोनियामध्ये तुम्हाला खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हा पसरू शकतो, हे पण लक्षात ठेवायचंय. त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी महत्वाचं होतं. सर्वात अगोदर या ठिकाणी भारतामध्ये लसीकरण कार्यक्रम 1978 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विस्तारित लसीकरण कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता. यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 1985 च्या कार्यक्रमात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणून त्याला सुधारणा करण्यात आली होती. तर बघा, सार्वजनिक आरोग्यकरणाचे जे उद्देश आहे तो काय आहे, तर जलद लसीकरण करणे, लवकरात लवकर लसीकरण व्हायला पाहिजे आणि सेवांच्या दर्जात सुधारणे, कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हानिहाय यंत्रणा तयार करणे, लस निर्मितीच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबन निर्माण करणे. ठीक आहे. या अंतर्गत 12 टाळता येण्याजोगे आजारांविरुद्ध मोफत लसीकरण कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता. यामध्ये तुम्ही बघू शकता क्षयरोग आहे, घटसर्प, डांगे खोकला, धनुर्वात, पोलिओ, हेपेटायटिस बी, न्यूमोनिया, त्यानंतर गोवर, रुबेला, जपानी एन्सेफेलायटिस म्हणजे जेई, त्यानंतर रोटा व्हायरस, अतिसार आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाइप बी यामुळे होणारा मेंदूज्वर या आजारांचा या ठिकाणी समावेश होता. ह्याच लसीकरणाला गती देण्यासाठी संपूर्ण लसीकरण 90% वाढवण्यासाठी 2014 पासून मिशन इंद्रधनुष्य याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ठीक आहे. कोविड-19च्या महामारीच्या काळात नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना आणि गर्भवती महिलांना संरक्षण देण्यासाठी तीव्र मिशन इंद्रधनुष्य 3.0 ही जी योजना आहे ती लागू करण्यात आली होती. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे. ओमिक्रॉन कोरोना विषाणू हा सुद्धा तुम्हाला महत्वाचा आहे. 24/11/2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेला B11529 हा SARS-CoV-2 म्हणजे कोरोना विषाणूचा प्रकार
दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलं होतं. ठीक आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन हे ग्रीक नाव त्याला दिलं होतं. ओमिक्रॉन ग्रीक वर्णानुसार 15वे अक्षर आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोरोना विषयी आणखी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, तो ओमिक्रॉन हे व्हेरियंट ऑफ कन्सर्न या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओमिक्रॉनचा देशातील आपला पहिला रुग्ण तो कर्नाटकमध्ये आलेला होता. महाराष्ट्र राज्यातील पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरामध्ये आढळलं होतं. ते पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार. ओके, हे काही नावं आहेत, वैज्ञानिक नावं आणि त्यांचं सापडलेलं ठिकाण. ओमिक्रॉन तुम्हाला दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसेल, डेल्टा हा भारतामध्ये, गॅमा तुम्हाला ब्राझीलमध्ये, बीटा तुम्हाला दक्षिण आफ्रिका आणि अल्फा तुम्हाला ब्रिटनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर भारतामध्ये तुम्हाला हे परिवर्तक दिसणार आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे. डेल्टा प्लस 2000 जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या B16172 या भारतीय स्ट्रेनला डेल्टा हे नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे, डेल्टा या विषाणूचे पुन्हा उत्परिवर्तन झाले आणि डेल्टा प्लस म्हणजेच AY1 असं त्याला संबोधण्यात आलं होतं. ठीक आहे, हे थोडं करंटशी रिलेटेड होतं आणि आपल्या एक्झामशी रिलेटेड होते. त्यामुळे हे काही एक्स्ट्रा डिसीजेस आहेत किंवा जे करंटचे हॉट टॉपिक म्हणून होते ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येतात, जसं वॅक्सिनशी रिलेटेड आहे किंवा लसीकरणाचा कार्यक्रम आहे. त्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये कुठले रोग आहेत किंवा लसीकरण कार्यक्रम कधी सुरुवात झालेला आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि सोबत ते जुने क्वेश्चन सोबत आता सध्या करंटच्या टॉपिक मध्ये जेवढे पण व्हायरसेस आलेले आहेत कोविड-19 नंतरच्या सर्व सिच्युएशन मध्ये, ते संपूर्ण करंटशी रिलेटेड डाटा पण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.